नमस्कार विद्यार्थ्यांनो. तर आज आपण पेपर 3 म्हणजेच FC मधील चॅप्टर 2 AC 3 फेज इंडक्शन मोटर शिकणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने या मोटरचे प्रकार, कार्यतत्व, रचना, गती नियंत्रण, जोडणी, दोष, दुरुस्ती इत्यादी गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. आता याची ओळख आधी बघूया. तर AC सिंगल फेज सप्लाय पद्धतीपेक्षा 3 फेज सप्लायचे जास्त फायदे मिळत असतात. आपल्याला माहिती आहे AC सिंगल फेज म्हणजे काय, ज्यामध्ये फक्त फेज आणि न्यूट्रल असेल, अशी मोटर की जी फक्त फेज आणि न्यूट्रल या दोन वायरवर काम करेल आणि तेही AC ती असेल AC सिंगल फेज मोटर. आणि 3 फेज म्हणजे काय, तर ज्यामध्ये RYB रेड, येलो, ब्ल्यू अशी वायर असेल, अशी 3 फेज मोटर. या 3 फेज सप्लायवर काम करणारे 3 फेज AC मोटर. तर या 3 फेज AC मोटरचे फायदे हे जास्त मिळतात सिंगल फेजपेक्षा. तर औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर AC 3 फेज मोटरची वापरली जाते, कारण त्याची कार्यक्षमताही चांगली असते. लोड वर टॉर्क व पॉवर फॅक्टर चांगला असतो. म्हणजेच 3 फेज मोटरचा जो टॉर्क असेल तो आणि पॉवर फॅक्टर हा चांगला असतो. याची रचना ही साधी, सोपी व मजबूत असते आणि दुरुस्तीसाठी हे मोटर सोपे असतात, चालू करण्यासाठीही सोपे असतात आणि किमतीने परवडणारे असतात. अशा या 3 फेज मोटरचे फायदे आहेत AC मोटरवर. आता इंडक्शन मोटर म्हणजे काय, तर त्याची व्याख्या काय, लक्षात घ्या की जे यंत्र AC 3 फेजची इलेक्ट्रिक पॉवरचे मेकॅनिकल पॉवरमध्ये रूपांतर करते, त्याला AC 3 फेज मोटर असे म्हणतात. किंवा दुसऱ्या शब्दात, जी मोटर AC 3 फेज इलेक्ट्रिकल पॉवरचे मेकॅनिकल पॉवरमध्ये रूपांतर करते, तिला म्हणायचं AC 3 फेज मोटर. मोटर आहे म्हणजे काय, ती आपल्याला मेकॅनिकल वर्क देणार आहे. म्हणून मेकॅनिकल वर्क कधी देणार, ते जेव्हा तुम्ही तिला इलेक्ट्रिक सप्लाय देणार. म्हणून त्याची व्याख्या कशी आहे की AC 3 फेजची इलेक्ट्रिकल पॉवरचे मेकॅनिकलमध्ये रूपांतर करणार. बरोबर, म्हणजेच विद्युत शक्तीचे यांत्रिक शक्तीत रूपांतर करणाऱ्या यंत्रास AC 3 फेज मोटर असे म्हणतात. म्हणून ही मोटर आहे जिच्याकडून आपण मेकॅनिकल वर्क करून घेणार आहोत. याच्या एक्झॅक्ट अपोजिट जनरेटरची व्याख्या असते. जनरेटरमध्ये काय असते, मेकॅनिकल एनर्जीचे रूपांतर इलेक्ट्रिकमध्ये. तर आपण आता फक्त मोटर बघणार आहोत, त्यामुळे मोटरवर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. शब्द बघा, इलेक्ट्रिक पॉवरचे मेकॅनिकल पॉवरमध्ये. आता पुढे बघा, 3 फेज इंडक्शन मोटरचे पुढील प्रकार पडतात. पहिला आहे स्क्विरल केज इंडक्शन मोटर, दुसरा आहे स्लिप रिंग इंडक्शन मोटर. आता स्क्विरल केजचे 2 उपप्रकार आहेत, अ आणि ब. अ आहे सिंगल स्क्विरल केज इंडक्शन मोटर आणि ब डबल स्क्विरल केज इंडक्शन मोटर. पुढचा मुद्दा आहे 3 फेज इंडक्शन मोटरचे कार्य करण्याचे तत्व किंवा वर्किंग प्रिन्सिपल. जेव्हा एखादा शॉर्ट सर्किटेड कंडक्टर फिरत्या चुंबकीय क्षेत्रात ठेवला जातो, तेव्हा तो फिरत्या चुंबकीय क्षेत्राच्या दिशेने फिरू लागतो. हे झाले कार्यतत्व. बघा, एका ओळीचे आहे, पण हे 1 ते 2 मार्कांना विचारले जाऊ शकते. तसेच मोटरचे प्रकार आणि
थ्री फेज मोटर म्हणजे काय हेही 1 ते 2 मार्कांना विचारले जाऊ शकतात. बघा कार्यतत्त्व पुन्हा एकदा सांगते. जेव्हा एखादा शॉर्ट सर्किटेड कंडक्टर म्हणजे एखादी तार असेल आणि ती शॉर्ट केलेली असेल, अशी शॉर्ट सर्किटेड कंडक्टर फिरत्या चुंबकीय क्षेत्रामध्ये ठेवला जातो, तेव्हा तो फिरत्या चुंबकीय क्षेत्राच्या दिशेने फिरू लागतो. हे झाले मोटरचे कार्य करण्याचे तत्व. फिरत्या चुंबकीय क्षेत्राची निर्मिती. आता हे जे फिरते चुंबकीय क्षेत्र असेल ते कसे निर्माण करायचे, तर बघा कोणत्याही एका कंडक्टरमधून विद्युत प्रवाह वाहू लागल्यास त्याभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. 3 फेज वाइंडिंगसाठी 3 कंडक्टर तर विद्यार्थ्यांनो बघा, कोणत्याही कंडक्टरमधून विद्युत प्रवाह वाहू लागल्यास त्याभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. 3 फेज वाइंडिंगसाठी 3 कंडक्टर एकमेकांच्या 120 अंशात ठेवून चुंबकीय क्षेत्रात फिरविले जाते, अशी कल्पना करा. एक डायग्राम आपल्याला काढून दाखवते. मला जरा आयडिया हे बघा, रेड R Y सॉरी मला 3 वेगवेगळ्या कलरच्या घ्यायच्या होत्या, R Y आणि B. समजा ही आहे R फेज, ही आहे Y फेज आणि ही आहे B फेज. 3 फेज सप्लायमध्ये अशा प्रकारे 3 वायर असतात आणि ह्या तिन्ही एकमेकांच्या 120 अंशाच्या कोनात या बसवलेल्या आहेत, 120 डिग्री सेल्सिअस. सॉरी, डिग्री सेल्सिअस नाही, 120 अंशाच्या कोनात या तिन्ही R Y B फेज आहेत. अशा यात 120 अंशात ठेवून चुंबकीय क्षेत्रात या फिरवल्या आहेत अशी कल्पना करा. आणि या तिन्ही वायऱ्या चुंबकीय क्षेत्रामध्ये फिरत आहेत अशी कल्पना करा. 3 फेज AC सप्लायच्या स्वतःच्या फेज डिफरन्सच्या प्रावस्थेमुळे फिरते. चुंबकीय क्षेत्र स्टेटर पोलच्या आतील पृष्ठभागावर तयार होऊन ते स्टेटर कोअरभोवती सिंक्रोनस स्पीडने फिरते. सूत्रानुसार सिंक्रोनस गती फ्रिक्वेन्सीच्या समप्रमाणात आणि पोल संख्येच्या व्यस्त प्रमाणात असते. सिंक्रोनस स्पीड जो आहे तो NS या अक्षराने दाखवतात. सिंक्रोनस स्पीड NS इज इक्वल टू 120 F/P असं त्याचं सूत्र आहे. व NS इज इक्वल टू 120 F/P. या ठिकाणी बघा 120 F/P. जे आपण या ठिकाणी बघितलं की चुंबकीय क्षेत्र स्टेटर पोलच्या आतील पृष्ठभागावर तयार होऊन ते स्टेटर कोअरमध्ये सिंक्रोनस स्पीड फिरते सूत्रानुसार. हे आहे त्याचं सूत्र NS इज इक्वल टू 120 F/P.
सूत्रानुसार सिंक्रोनस गती म्हणजेच काय, ही NS फ्रिक्वेन्सीच्या समप्रमाणात, बघा या फ्रिक्वेन्सीच्या समप्रमाणात, आणि पोल संख्या म्हणजेच काय, हा P याच्या व्यस्त प्रमाणात ही गती बदलते. आपल्याला सूत्रावरून कळत आहे की समजा फ्रिक्वेन्सी वाढेल तर स्पीडही वाढलेला असेल, म्हणजे हे समप्रमाणात बदलतात. आणि पोलची संख्या कमी तर स्पीड हा जास्त, म्हणजे हे दोन्ही एकमेकांच्या व्यस्त प्रमाणात बदलते. हा झाला याचा अर्थ की सिंक्रोनस स्पीड हा 120 F/P या सूत्राने काढला जातो. म्हणजेच फ्रिक्वेन्सीच्या समप्रमाणात आणि पोल्सच्या संख्येच्या व्यस्त प्रमाणात हा स्पीड बदलतो. आता हा बघा रोटर आणि स्क्विरल केज रोटर या ठिकाणी दाखवला आहे. ही आहे एंड रिंग, ही एंड रिंग आहे. आणि या ठिकाणी हे जे होल्स दिसत आहे या ठिकाणून बघा हे कॉपरचे बार्स किंवा जशी लोखंडी सळई असते त्याप्रमाणे हे कॉपर बार्स या ठिकाणी जोडलेले आहेत या रिंगला. आणि ही रिंग शॉर्ट केलेली आहे. हे बघा, हे म्हणजे शॉर्ट केलेली आहे ही रिंग. तर आहे रोटर बार स्लाइटली स्क्यूड, म्हणजे थोडेसे असे तिरकस हे आहेत. आणि याला म्हणायचं एंड रिंग. आता ही आकृती बघूया. बघा आकृतीमध्ये हे जे हा जो मोटरचा दोन्ही साईडला आपल्याला जो दांडा दिसतो हा आणि हा, याला म्हणायचं शाफ्ट. त्यानंतर हे आहेत फॅनचे ब्लेड्स, फॅनचे हे पाते आहेत. त्यानंतर ही आहे लॅमिनेटेड आयर्न कोअर. आयर्न कोअर म्हणजे काय, कोअर म्हणजे काय, ज्यावर वाइंडिंग गुंडाळली जाते ती जागा. आता ही कशाची आहे, लोखंडाची, आयर्नची, म्हणून याला आयर्न कोअर असे म्हटले आहे. आणि ती कशी आहे, लॅमिनेटेड, म्हणजे बारीक बारीक चकत्यांपासून ती बनवलेली आहे, म्हणून याला लॅमिनेटेड आयर्न कोअर असे म्हटलं आहे. त्यानंतर ही जे आतमध्ये जी वाइंडिंग दिसते आहे त्याला म्हणायचं ती आहे ॲल्युमिनियम बार्स. ॲल्युमिनियमचे बार्स ही वापरले आहेत. या ठिकाणी हे आहेत पुन्हा या साईडला फॅन ब्लेड्स, हा शाफ्ट, आणि ही आहे ॲल्युमिनियमची रिंग. म्हणजेच हा आहे स्क्विरल केज रोटर. ॲक्च्युअल जेव्हा तुम्ही मशीनमधून त्याला बाहेर काढाल तेव्हा हा असा दिसणार. आता बघा 3 फेज इंडक्शन मोटरची रचना. 3 फेज इंडक्शन मोटरच्या रचनेत स्टेटर व रोटर असे 2 भाग असतात. स्टेटर म्हणजे स्थिर भाग असतो आणि रोटर म्हणजे फिरणारा भाग असतो. स्टेटर हा असतो योकमध्ये बसवलेला असतो. आता योक म्हणजे काय, तर मशीनचा जो वरची बॉडी जी आपण बघतो, आपल्या डोळ्यांना जी सगळ्यात वरच्या बाजूला दिसते. आपल्याला ॲक्च्युली हे आतले पार्ट्स दिसतात का, नाही, हे आतले पार्ट्स हे आतमध्ये असतात. वरून आपल्याला फक्त मेटलची बॉडी दिसते, त्यालाच म्हणायचं योक. तर हे जे स्टेटर, रोटर वगैरे जे पार्ट आहेत हे सगळे योकच्या आतमध्ये बसवलेले असतात. तर स्टेटर हा
सिलिकॉन स्टीलच्या पातळ स्टॅम्पिंगपासून बनवलेला असतो. लॅमिनेटेड करून तयार केलेला असतो. स्टेटरमध्ये वाइंडिंग बसवण्यासाठी स्लॉट्स असतात. त्या स्लॉटमध्ये 3 फेज वाइंडिंग करून वाइंडिंगचे 6 टोके योकवरील टर्मिनल बॉक्समध्ये आणलेले असतात. हे बघा, अशा तऱ्हेने ही या ठिकाणी आकृती दाखवलेली आहे. हे आहेत एंड प्लेट्स आहेत या. त्यानंतर हा आहे रोटर, हा आहे स्टेटर, आणि हा जो आउटर पार्ट दिसतो आहे यालाच म्हणायचं योक. हे ॲक्च्युअल मोटर जी असते, मोटरचे सगळे पार्ट्स हे वेगळे करून या ठिकाणी आपल्याला दाखवलेले आहेत. हे बघा, ही झाली ॲक्च्युअल डायग्राम, रचनात्मक डायग्राम. हेच पार्ट्स आहेत. हे 8 रिंग्स, हा रोटर, हा जो इथे दाखवला आहे तो, आणि हा योक आणि स्टेटर हा या ठिकाणी असं दाखवलेला आहे. अशा तऱ्हेने मोटरचे सगळे पार्ट्स जर तुम्ही वेगळे केले तर अशा पद्धतीने तुम्हाला दिसणार या 3 फेज मोटरची. आता पुढचा पार्ट आहे रोटर, म्हणजे हा जो फिरता पार्ट आहे तो. तर एका शाफ्ट म्हणजेच काय, मोटरच्या दोन्ही साईडला जो मेटॅलिक रॉड आपण बघितला, हा याला म्हणायचं हा शाफ्ट. तर एका शाफ्टवर रोटरसुद्धा सिलिकॉन स्टीलच्या पातळ स्टॅम्पिंगपासून लॅमिनेटेड तयार केलेला असतो. त्यावर क्लोज टाईपचे तिरके स्लॉट असतात, आणि या स्लॉटमध्ये ॲल्युमिनियम किंवा कॉपरचे जाड कंडक्टर्स बसवून ते सर्व कंडक्टर्स दोन्ही टोकांकडे ॲल्युमिनियम रिंगने शॉर्ट सर्किटेड केलेले असतात. म्हणजे हे जे आहेत या ठिकाणी हे ॲल्युमिनियम किंवा कॉपरचे बार्स आहेत, आणि हे दोन्ही साईडला इथे शॉर्ट केलेले आहेत. शॉर्ट केलेल्या रिंगला एंड रिंग असे म्हणतात. अशा प्रकारे शॉर्ट केलेल्या रोटरला असे म्हणतात स्क्विरल केज रोटर. स्क्विरल केज रोटरचा उपयोग केवळ स्क्विरल केज इंडक्शन मोटरमध्येच केला जातो. रोटरला किंवा रोटर कंडक्टरला इलेक्ट्रिक सप्लाय दिला जात नाही, परंतु रोटर कंडक्टरमध्ये व्होल्टेज किंवा विद्युत विभवांतर ट्रान्सफॉर्मर ॲक्शनने केले जाते. त्यामुळे काही वेळा स्टेटरला प्रायमरी व रोटरला सेकंडरी असे संबोधतात. बघा, म्हणजे या रोटरच्या वाइंडिंगला ॲक्च्युअल सप्लाय दिला जात नाही, मात्र हा जो स्टेटर असतो आणि या स्टेटरच्या आतल्या साईडला जी स्टेटर वाइंडिंग आहे तिला ॲक्च्युअल सप्लाय दिला जातो. आणि या सप्लायच्या आतमध्ये हा कोणता असणार, हा 3 फेज सप्लाय असणार आहे. जसे मी तुम्हाला 120 डिग्रीच्या कोणात RYB फेज जे दाखवलं ते म्हणजे हे असणार या ठिकाणी, आणि यामध्ये हा रोटर असणार. तर हा रोटर फिरणार, मात्र याचं आणि या स्टेटर वाइंडिंगचं यांचं फक्त मॅग्नेटिक इंटरॅक्शन असणार त्या ठिकाणी, म्हणजे फक्त इंडक्शन या ठिकाणी यामध्ये असणार आहे. ॲक्च्युअल सप्लाय या रोटर वाइंडिंगला दिला जाणार नाही, तर फक्त स्टेटर वाइंडिंगला दिला जाईल. स्टेटर वाइंडिंगला तो सप्लाय दिल्यामुळे काय होईल, या ठिकाणी 3 फेज सप्लाय मध्ये हा रोटर फिरेल आणि यामध्ये EMF इंड्यूस केला जाईल आणि मग हा रोटर फिरतो. म्हणजे जसं आपण ट्रान्सफॉर्मरला प्रायमरीला सप्लाय देतो, सेकंडरीला कोणताही सप्लाय दिला जात नाही, परंतु प्रायमरीमधील मॅग्नेटिक फ्लक्समुळे सेकंडरीमध्ये सुद्धा करंट निर्माण होतो. त्याच पद्धतीने हा
या मोटरमध्ये ही ॲज ए प्रायमरी ट्रान्सफॉर्मरची काम करते आणि ही सेकंडरी. ॲक्च्युअल सप्लाय आपण फक्त प्रायमरीला देतो आणि सेकंडरीमध्ये तो इंड्यूस केला जातो, म्हणून याला इंडक्शन मोटर असे संबोधले जाते. रोटरचे बार हे रोटर कोअरपासून वेगळे नसतात, कारण ते अशा धातूपासून बनवतात ज्याचा रोध किंवा रेझिस्टन्स कोअरपेक्षा कमी असतो व रोटर बारमधून मॅग्नेटिक ॲक्शनपासून तयार होणारा विद्युत प्रवाह वाहत असतो. रोटर बार हे रोटर शाफ्टला समांतर नसतात, तर ते थोडे तिरकस असतात. जसे आपण बघितले ना, या ठिकाणी थोडासा क्रीव शेप दिलेला असतो, तिरकस शेपमध्ये ते असतात. एक्झॅक्ट ते समांतर नसतात, सरळ नसतात. 3 फेज मोटरचा पुढचा भाग आहे एंड शील्ड. एंड शील्ड म्हणजे या शेवटच्या या शील्ड, या आकृतीत ही आणि ही. तर मोटरच्या दोन्ही बाजूंना 2 एंड शील्ड किंवा 2 एंड प्लेट रोटर शाफ्टवर बसवलेले असतात. ते रोटरला आधार देण्याचे कार्य करतात. त्यांच्याबरोबर बेअरिंग बसवलेले असतात. एंड शील्ड स्टेटरच्या फ्रेमला बोल्टच्या साहाय्याने बसवल्या जातात. अशा पद्धतीने मोटरची रचना आपण बघितली. बघा, प्रामुख्याने स्टेटर, रोटर, त्यानंतर शाफ्ट, एंड रिंग्स हे याचे पार्ट आहेत. स्टेटर हा स्थिर पार्ट आहे आणि रोटर हा फिरता पार्ट आहे. स्टेटरला असलेली वाइंडिंग ही स्टेटर वाइंडिंग, रोटरमध्ये असलेले रोटर वाइंडिंग. रोटर हा क्रीव शेपचा आहे. स्क्विरल केज टाईप रोटर या ठिकाणी वापरला आहे आणि त्याला कॉपर किंवा ॲल्युमिनियमचे बार्स थोडेसे तिरकस तऱ्हेने त्यामध्ये बसवलेले आहेत. असे थोडक्यात तुम्ही लक्षात ठेवा हे. आता या मोटरची कार्यपद्धती. तर बघा, 3 फेज मोटरच्या स्टेटरला 3 फेज सप्लाय दिला असता स्टेटर वाइंडिंग होते, फिरते चुंबकीय क्षेत्र तयार होते. हे बघा, हा आहे स्टेटर, याच्या आतली वाइंडिंग आहे स्टेटर वाइंडिंग. तर जेव्हा तुम्ही याला 3 फेज सप्लाय देतात, आता ही वाइंडिंग म्हणजे काय असणार आहे, RYB, आणि तिन्ही RYB हे एकमेकांना 120 अंशाच्या कोनात बसवलेले आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी काय होणार, फिरते चुंबकीय क्षेत्र तयार होणार आणि म्युच्युअल इंडक्शनच्या तत्वानुसार स्टेटरच्या चुंबकीय रेषा रोटरकडून कापल्या जातात. यामध्ये चुंबकीय क्षेत्र फिरते आहे. फिरते हे चुंबकीय क्षेत्र त्या ठिकाणी आहे आणि हा रोटर त्यामध्ये ठेवला आहे आतमध्ये त्या फिरत्या चुंबकीय क्षेत्रामध्ये. त्यामुळे काय होणार, या रोटरमध्ये EMF इंड्यूस होणार. लक्षात येते आहे का? EMF इंड्यूस होण्यासाठी एकतर चुंबकीय क्षेत्र फिरते असावे किंवा कंडक्टर फिरता असावा. आता या ठिकाणी हे 3 फेज असल्यामुळे फिरते चुंबकीय क्षेत्र आहे आणि हा रोटर या ठिकाणी स्थिर आहे. मात्र जेव्हा हा रोटर, या रोटरद्वारा चुंबकीय रेषा कापल्या जातात तेव्हा त्यामध्ये EMF निर्माण होतो. रोटरमध्ये AC करंट वाहू लागतो आणि त्यामुळे या रोटरमध्ये AC करंट वाहू लागतो. त्यामुळे रोटरभोवती स्वतःच्या चुंबकीय बलरेषा निर्माण होतात. त्यामुळे रोटर टॉर्क किंवा परिप्रेरणा रोटरवरही स्टेटरच्या चुंबकीय क्षेत्राच्या दिशेने फिरू लागतो आणि त्यामुळे या ठिकाणी काय होतं, एक प्रकारचा टॉर्क निर्माण होतो आणि तो रोटर मग या स्टेटरच्या आतमध्ये जे चुंबकीय क्षेत्र आहे त्यांच्या दिशेने तो फिरायला लागतो. अशा पद्धतीने याचे कार्य चालते. आता मोटरच्या फिरण्याची दिशा. 3 फेज सप्लायच्या 3 फेजपैकी कोणत्याही 2 फेजच्या टोकांची अदलाबदल करून मोटरची फिरण्याची दिशा बदलता येते.
बघा 3 फेज आहेत 3 फेज सप्लायला, तर 3 पैकी कोणत्याही 2, फक्त कोणत्याही 2 टोकांची अदलाबदल करून मोटरची फिरण्याची दिशा बदलता येते. समजा RYB तर RY किंवा YB किंवा RB अशा तऱ्हेने कोणतेही 2 टोकं तुम्ही बदलले तर मोटरच्या फिरण्याची दिशा बदलता येते. आता 3 फेज इंडक्शन मोटरचे वेग नियंत्रण. तर साधारण स्थितीत AC मोटर कायम वेगात फिरत असतात, तरीही खालील पद्धतीने त्यांचे वेग नियंत्रित करता येते. वेग नियंत्रणामध्ये पहिली पद्धत आहे व्होल्टेज नियंत्रण पद्धत, दुसरी आहे फ्रिक्वेन्सी नियंत्रण पद्धत आणि तिसरी पोलची संख्या बदलून. तर आपण आता आधी पहिली बघूया व्होल्टेज नियंत्रण पद्धत. तर यामध्ये स्टेटर वाइंडिंगच्या सिरीजमध्ये 3 व्हेरिएबल रेझिस्टन्स किंवा बदलते रोध जोडून वेग नियंत्रण करता येतो. या पद्धतीत मोटरला मिळणाऱ्या एकूण व्होल्टेजमधले काही व्होल्टेज हे रेझिस्टन्समध्ये ड्रॉप होते, त्यामुळे मोटरला नेहमीपेक्षा कमी व्होल्टेज मिळते. मोटरचे वेग हा बॅक EMFच्या समप्रमाणात बदलत असल्यामुळे नेहमीपेक्षा मोटरचा वेग कमी होतो. बघा या स्टेटर वाइंडिंगला जो सप्लाय दिला जातो त्यामध्ये जर तुम्ही बदलता विद्युत रोध किंवा व्हेरिएबल रेझिस्टन्स जर सिरीजमध्ये कनेक्ट केला तर त्या रोधमुळे काय होईल, त्या वाइंडिंगमध्ये जाणारा जो करंट असेल त्याला अडथळा निर्माण होईल. कमी प्रमाणात त्या ठिकाणी व्होल्टेज या वाइंडिंगला मिळेल आणि त्यामुळे जो बॅक EMF असेल तो कमी प्रमाणात निर्माण होईल आणि अशा प्रकारे आपल्याला मोटरचे वेग नियंत्रण करता येईल. ही पद्धत अतिशय सोपी आहे, परंतु या पद्धतीमध्ये पॉवर लॉस जी आहे, वेस्टेज ऑफ पॉवर ती जास्त होते व वेग नेहमीपेक्षा कमी मिळतो. बघा हीच आकृती आपल्याला इथे सर्किट डायग्रामच्या स्वरूपात दाखवली आहे. हा या ठिकाणी रोटर आहे आणि ह्या 3 वाइंडिंगच्या दाखवल्या आहेत. ह्या कोणत्या आहेत, स्टेटरच्या आतमध्ये असलेल्या 3 फेज वाइंडिंग ज्या 120 डिग्रीने जोडलेल्या आहेत. हा जो स्टेटर आहे बघा, हा याच्या आतच्या वाइंडिंग आहेत त्या या 3 वायर आहेत RYB आणि यांच्या सिरीजमध्ये हे व्हेरिएबल रेझिस्टन्स जोडलेले आहेत. हा 3 फेज सप्लाय या ठिकाणी दिलेला आहे त्याला आणि या प्रत्येक फेज हा या वाइंडिंगला जोडलेला आहे स्टेटरच्या. या रेझिस्टन्स या ठिकाणी टॅपिंग्स का दाखवले, जेणेकरून हा रेझिस्टन्स हा व्हेरिएबल बदलता करता आला पाहिजे म्हणून. अशा प्रकारे स्टेटर वाइंडिंगच्या सिरीजमध्ये रेझिस्टन्स जोडून आपण व्होल्टेजमध्ये फरक व्होल्टेज नियंत्रण करतो आणि या व्होल्टेज नियंत्रणाद्वारे आपण मोटरची गती नियंत्रण करू शकतो. दुसरी पद्धत आहे फ्रिक्वेन्सी नियंत्रण. मग अशी मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगितला होता, NS बरोबर 120F/P. 120 हा स्थिर अंक आहे, तर F म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि P म्हणजे नंबर ऑफ पोल्सची संख्या. तर स्पीड NS इज इक्वल टू समप्रमाणात तो बदलत होता म्हणजेच 120F/P. तर स्पीड हा फ्रिक्वेन्सीच्या समप्रमाणात, म्हणून फ्रिक्वेन्सी नियंत्रण आपल्याला करता येऊ शकते. फ्रिक्वेन्सी नियंत्रणाद्वारे आपण मोटरचा स्पीड हा कमी अधिक करू शकतो. तर बघा इंडक्शन मोटरची सिंक्रोनस स्पीड
ही फ्रिक्वेन्सीच्या समप्रमाणात असते, परंतु AC सप्लायची फ्रिक्वेन्सी 50 सायकल दर सेकंद एवढी निश्चित करून सप्लाय वितरित केलेले असते. त्यामुळे फ्रिक्वेन्सीमध्ये बदल करणे शक्य नसते. ज्या ठिकाणी एकच अल्टरनेटरवर फक्त इंडक्शन मोटरचा लोड जोडला असेल तर फक्त अल्टरनेटरच्या वेगात बदल करून फ्रिक्वेन्सीमध्ये बदल करता येतो आणि एकाच वेळी अनेक मोटारींचे वेग नियंत्रण करता येते. या पद्धतीने सर्वसाधारण ठिकाणी वेग नियंत्रण शक्य नसते. मात्र पाण्यातील जहाजामध्ये स्वतंत्र अल्टरनेटर असल्यामुळे तेथील मोटारीचे वेग नियंत्रण या फ्रिक्वेन्सी नियंत्रण पद्धतीने केले जाते. या ठिकाणी बघा AC लाईन्स दिल्या आहेत RYB. हा आहे डायोड ब्रिज रेक्टिफायर. रेक्टिफायर काय करतो? ACचे रूपांतर DC मध्ये करण्याचे काम करतो. आपण बघितले ना, फुल वेव्ह रेक्टिफायर, हाफ वेव्ह रेक्टिफायर, ब्रिज रेक्टिफायर. त्यातला हा रेक्टिफायर आहे. हा ACचे रूपांतर DCत करतो. मग हा DC पुन्हा फिल्टर सर्किटकडे जातो जेणेकरून आपल्याला प्युअर DC मिळावा. बघा, हा इंडक्टर टाईप फिल्टर या ठिकाणी जोडला आहे. त्यानंतर हा आहे इन्व्हर्टर. या ठिकाणी हा बारीक कॅपॅसिटर जोडलेला आहे. इन्व्हर्टर नंतर पुढे ही मोटर आलेली. या ठिकाणी स्पीड प्रेफरन्स दिलेला आहे हा, आणि व्होल्टेज अँड फ्रिक्वेन्सी कंट्रोल हे टोक गेले आहे इन्व्हर्टरकडे. हे आहे फ्रिक्वेन्सी नियंत्रण पद्धत. तर हे आपल्याला हे इलेक्ट्रॉनिक सर्किट का जोडावं लागलं? कारण आपल्याला फ्रिक्वेन्सीमध्ये या ठिकाणी चेंज करायचं आहे, जे मोटरला दिली जाणार आहे ती. म्हणून आपल्याला हे रेक्टिफायर, फिल्टर, इन्व्हर्टर, व्होल्टेज अँड फ्रिक्वेन्सी कंट्रोल या सर्किट्सचे या ठिकाणी वापर करावा लागला आहे. तिसरे आहे पोलची संख्या बदलून. पोल्सची जर संख्या बदलली, पोल म्हणजेच काय? त्यामध्ये जे मॅग्नेट बसवलेले असतात मोटरच्या आतमध्ये, त्यांची संख्या बदलून. संख्या जर पोल्सची जास्त असेल तर स्पीड कमी असेल, पोलची संख्या जर कमी असेल तर स्पीड हा जास्त असेल. अशा प्रकारे आपण वेग नियंत्रण कमी किंवा जास्त करण्यासाठी पोल्सच्या संख्येत बदल करून ते घडवून आणू शकतो. मोटरचा वेग पोलच्या व्यस्त प्रमाणात असतो, म्हणून पोलच्या संख्येमध्ये बदल करून मोटरला नियंत्रण करता येते. ही पद्धत अत्यंत सोपी व स्वस्त असते, म्हणून डबल स्पीडच्या मोटारीमध्ये ह्याच पद्धतीचा उपयोग केला जातो. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे स्टेटर वाइंडिंग जोडणी करून पोल बदलता येतात. एकूण पोलची संख्या वाढली असता वेग कमी होतो आणि पोल कमी केल्यास वेग वाढतो, परंतु या पद्धतीमध्ये फक्त 2च स्पीड मिळवता येतात. बघा, ही 8 पोल वापरून ही वाइंडिंग या ठिकाणी दाखवली स्टेटरची, आणि या ठिकाणी 4 पोल वापरून ही स्टेटर वाइंडिंगची जोडणी दाखवली आहे. पण यामध्ये फक्त स्पीड नियंत्रण फक्त दोनच स्पीड आपल्याला त्या ठिकाणी मिळतात. 2च प्रकारचे स्पीड मिळतात फक्त. विद्यार्थ्यांनो, आता याचा जो पुढील भाग आहे उभारणीचा, मोटर उभारणी बाबत, तर आपण तो नेक्स्ट लेक्चरला घेऊया.
तर हा मोटर उभारणीबाबत महत्त्वाच्या बाबी आपण नेक्स्ट लेक्चरला बघू.